सासूबाई, तुम्ही ती शेवग्याच्या पाल्यांची गोळाभाजी करता ना, ती कशी करता तो? चल दाखवते. मृग नक्षत्राच्या आधी ती भाजी जरूर खावी, खूप औषधी असते. शेवग्याच्या पाल्याची भाजी करण्यासाठी आपल्याला इथे कवळा शेवग्याचा पाला लागणार आहे. बारीक चिरून कांदा, मोड आलेले वाल, डाळीचं पीठ, मिरची, लसूण, लाल मिरची आणि मसाल्याचं सामान एवढंच लागेल. इथे आपण भाजी पहिली थोड्या तेलावर फोडणीला टाकून घेणार आहोत. इथे 2 चमचे तेल टाकून घेतलंय. तेल तापल्यावर आपल्याला आता त्याच्यात थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. आता इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यावर आता हळद टाकून घेऊया. कांदा थोडासा मऊ झाला की त्याच्यावर आपल्याला आता शेवग्याचा पाला टाकून घ्यायचा आहे. इथे मी शेवग्याचा पाला चिरून घेतला नाही कारण तो अगदी कवळा आहे. आता ह्याच्यावर आपल्याला वाल टाकायचे. पालावरतीच थोडस तिखट घालून घ्यायचं. वाल थोडेसे परतल्यावर आपल्याला आता त्याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचंय. वाफेला झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी घालायचंय. इथे आपल्याला वाल शिजलेत का नाही हे चेक करायचंय. आपले वाल चांगले शिजलेत. आता यात आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. भाजीला दाटपणा येण्यासाठी आपल्याला आता याला 2 चमचे डाळीचं पीठ लावायचंय. पीठ छान कालवून झाल्यावर आपल्याला ते भाजीत घालायचंय. आता ही भाजी थोडी अजून शिजू द्यायची आहे. आता या भाजीसाठी आपल्याला एक छान फोडणी करून घ्यायची आहे. इथे आपल्याला फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचंय. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी घालून घेऊ. मोहरी तडतडली की त्यात जिरं घालूया. आता त्यात थोडा हिंग, लसणाच्या 10-12 पाकळ्या घालून घ्यायच्या. आता त्यात 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घालायच्या. किंचित हळद घालून घेऊया आणि रंगासाठी थोडस तिखट. आता ही फोडणी आपण ह्याच्यावर घालून घेणार आहोत. आणि गॅस बंद करायचा आहे. तयार आहे आपली शेवग्याच्या पाल्याची गोळाभाजी.